ए मीन्स काय, फर्स्ट टर्म, सिक्वेन्स मधली फर्स्ट टर्म काय आपली 3. डी मीन्स त्या दोघां व्हॅल्यू मधला डिफरन्स 8 - 3, t2 - t1 = 5. आफ्टर दॅट टी एन, एन मीन्स आपला आहे 13, t30 = ए ची व्हॅल्यू आहे आपली 3 प्लस एन ची व्हॅल्यू अगेन 30 - 1, डिफरन्स आहे आपला 5 चा. 3 as it is, 30 - 1 29 × 5. 30 प्लस 29 × 5 केलं तर उत्तर येतं त्याचं 145. 3 + 145 येतं आपलं 148. याचाच अर्थ या सिक्वेन्स मधली पुढची 30वी जी टर्म आहे ती येते आपली 148, 148. त्याच प्रकारे जर सिक्वेन्स मधली एखादी टर्म दिलेली आहे, सपोज इथे कन्सिडर करा 150 दिलेली असती, त्यांनी हा क्वेश्चन विचारला असता काय दिलेल्या सिक्वेन्स मध्ये ही व्हॅल्यू येते का नाही. तो टाइपचा क्वेश्चन सुद्धा आपण टीएन च्या फॉर्म्युल्याच्या मदतीने सोडवू शकतो. धन्यवाद.